गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे। भामरागड लगत असलेल्या पर्लकोटा नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी भामरागड शहरामध्ये शिरलंय। नदीचं पाणी पुलावर आल्यामुळे आलापल्ली भामरागड मार्ग परत वाहतुकीसाठी बंद झालाय। अवघ्या 2 दिवसाआधीच हा महामार्ग खुला झाला होता आणि महापुरामुळे 120 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे आणि अशातच सिरोंचा तालुक्यात सुद्धा 5 ते 6 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे। दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सीओ कुमार आशीर्वाद यांनी सिरोंचा तालुक्याच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली आणि सिरोंचा तालुक्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त भाग गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे बुडलेला दिसतोय। शेकडो हेक्टर शेती आणि घरं पूर्णपणे पाण्यात बुडलेली असून हवाई पाहणीच्या दौऱ्यातून या पुराची भीषणता दिसून येते। आणि आता बातमी आहे वर्धा जिल्ह्यातून। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक वाढल्यानं निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यशोदा नदीला पूर आल्यामुळे सरूळ, टाकळी, आलोडा, आलमडोह, भोजनखेडा, चाणकी या गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। शिवाय आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आल्यानं वर्धमनेरी इथला पूल पाण्याखाली गेलाय आणि पूरस्थितीमुळे वर्धा राळेगाव आणि आर्वी तळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। दरम्यान पूरस्थितीमुळे वर्धा जिल्ह्यात शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कठड्यावरती चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगला चोप दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातला हा प्रसिद्ध असा धबधबा आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात। यापैकी काही जण धबधब्याच्या कड्यावरती चढण्याचा प्रयत्न करत होते। निसरड्या झालेल्या या कड्यावरती चढताना जीवावरती बेतू शकतं, त्यामुळे पोलिसांनी या पर्यटकाला चांगला चोप दिला। अकोला जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बाळापूर शहराला पाण्याने वेढा घातलाय। संततधार पावसामुळे मन नदीवरील पूल पाण्याखाली गेले आणि सकाळपासूनच बाळापूर येथील मन नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। त्यामुळे अनेक दुकानदारांचं आणि घरांचं नुकसान झालंय। मन नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बाळापूर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले। त्यासोबत एसटी बस सुद्धा बंद ठेवण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडराका मार्गावरती दुर्घटना घडली आहे। कोल्हापुरी बंधाऱ्याला कठडे नसल्यामुळे बंधाऱ्यावरून बैलगाडी नदीपात्रामध्ये पडल्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये बैलगाडी चालक जखमी झालाय। एक बैल बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाहत सुखरूप किनाऱ्याला लागला तर एक बैलगाडीला चढकून पडला। नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही। या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे। या बुलेटिनमध्ये